नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळचे 7 वाजले असत आणि सकाळपासून पाऊस सुरू असा. सगळीकडे हिरव्यागार आणि मस्तपैकी पाणीच पाणी झाला असा. तर आज नदीत पाणी येऊ शकता. तर आजचं सुद्धा डेली ब्लॉग असतो असा. तर आज आपल्याक ना गणपतीचं पाठ देऊक जाऊचा असा. जर पाऊस कमी झालो तर आपण जातलो. आणि डेली ब्लॉग म्हणजे पुढे काय होतं आता आपल्याला पण माहीत नसता. त्याच्यामुळे आजच्या दिवसभरात काय काय घडता त्या तुमका आजच्या व्हिडिओत बघूक गावतला असा. तर चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. सकाळचे 10:30 वाजले असत आणि अजून पण पाऊस असा. कमी होऊचा काय नावच घेत नाही. आणि ह्या बघा आमचा चिनू काय गो खळ्यात खेळत असता. दुसरा जिला नाही हा, झोपला. पाऊस कधी कमी होतलो आणि मी कधी बाहेर पडतलोय काय माहित. कसलो पडता बघा. आता पाऊस कमी होऊची वाट बघूची लागतली या. वरती माड तो बघा. वारो इलो ना की पूर्ण झुकता एका साईडला. चला चिनू. वळवळत राहतं नुसतं. तर मित्रांनो, दुपारचे 3 वाजले असत आणि आता पाऊस थोडंसं गेलो असा आणि आम्ही बाहेर पडलेलो. आम्ही गेलो फोटो काढूसाठी. आपल्याक नवीन टी शर्ट दिला असा रोहन सब्लिमेशन यांच्याकडसून. तर फोटो काढूसाठी गेलो, इंस्टाग्रामवरती पोस्ट करतलो. आणि आता आपल्याक जाऊचा असा गणपतीचं पाठ घेऊन. हो बघा, पाठ घेऊन बाहेर पडलेलो तवसर पाऊस इलो. वाटच बघित असता कधी आम्ही बाहेर पडतो आणि हो कधी येता. तर आपलो गणपती बाप्पा असता हिवाळ्यात आमच्या मालवण तालुक्यातलो हिवाळे गाव. आणि तिकडे शरद भोगले यांची गणपती शाळा असा आणि तिकडेच दरवर्षी आमचं गणपती बाप्पा असता. तर पाठ देऊक चाललो. थोडंसं लेटच झालो असा, कारण पाठ आम्ही दरवर्षी ना लवकर देतो 2 महिने तरी. तर आता चला जाऊया तिकडे आणि कसे कसे गणपती बाप्पा असत ते बघूया. हिवाळे गावात आता पोहोचलोय. मंदिर असा पावणाई देवीचा. सुंदर असा. बरेचसे गणपती बाप्पा बनवून तयार झाले असत. हे बघा मस्त मस्त. हे मातीचे असत आणि जे व्हाईट दिसतात ना हे असत लगद्याचे. माती आणि लगदो मिक्स. वा मस्त. मोठे मोठे पण असत. मित्रांनो, आता तेजस दादा इलो असा आणि हे सगळे गणपती असत ते मातीचे असत ना या साईडचे, आणि हे या साईडचे लगद्याचे. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांची. सुंदर. हे पण मस्त. शंकर पार्वती मध्ये गणपती बाप्पा. मस्त. हाती कुठचे बनवलेले आहेत? हातीचा. वा सुंदर असा. ह्यो पण हाती आहे की. ओके. एकच नंबर असा. मस्त. ह्यो बघा केवढं मोठं आहे. नंदी. भारी. ह्यो पूर्ण लगद्याचो असा. वजनाक हलको पण दिसाक पण मोठो असा. मस्तच वाटतं. किती फूट आहे हो? 4 फूट. बघा मस्त. ही मूर्ती एकदम सुंदर असं. बघा राधाकृष्ण. ह्यो हाती आहे काय? तो पण पूर्ण हाती बनवलेलो असं. मस्त. बाकीचे तिकडे असत ना त्या साईडला. चला त्या साईडला जाऊया. हां गोळवणच्या मातीचे. ओके. गोळवणची माती म्हणजे तिकडे मिळतं काय ते? चला तर त्या साईडला जाऊया. तिकडे बरेचसे गणपती बाप्पा असतात आणि तिकडे बनवतात. या साईडला बनवतात. साचा. इकडे असं शरद काका हे बघा बनवतात.
आणि तो पण हाती बनवलेलो असा. तर मित्रांनो गणपतीचो पाठ दिलाय आणि आता ना गणपती बाप्पा सिलेक्ट करचो असा. तर दादाक वगैरे फोटो पाठवतले आणि त्याच्यानंतर परत एकदा येतले, म्हणजे आता डायरेक्ट त्यांना फोनवरतीच सांगतले आणि त्याच्यानंतर परत एकदा कलर जेव्हा करतले तेव्हा येतले. तर तेव्हा तुमका दाखवते कशा प्रकारे सगळे गणपती बाप्पा असते तिथे. आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट गणपती बाप्पा नेऊसाठी येतलो हरतालिके दिवशी. म्हणजे नाही यावर्षी हरतालिका आणि गणपती बाप्पा एकाच दिवशी असत. तर गणपती बाप्पा येऊच्या आदल्या दिवशी आम्ही येऊन हे सगळे गणपती बाप्पा घेऊन जातो वाडीतले. तर आता पुढचं काय प्लॅन असा माका माहीत नाही, तर बघूया. तर मित्रांनो घरी जाऊन ना आम्ही परत एकदा कसाला केलो आणि हे काही द्यायला हवी झाली पाणीपुरी आणि मी घेतोय शेवपुरी. बरी हा माझी शेवपुरी तयार होता. तिकट झाला होय काय? ओके. माझी शेवपुरी पण इली असा. तर आता पटापट खाऊन घेतोय. ह्याची संपली, 2 रवले. पटापट खाताय नाही तर माझे पण आता डापतला. चला. एवढा तोंड नको उघडू. कसं उघडता अगं? फोटो काढ. काय गो? जास्त नको खाऊ. तोंड धुक. किती वर्ष झालं? नको गो एवढा वेळ परत 1 तास येतो नाही बाय. हो आतमध्ये गेलो काय? किती वर्षाचं झालं? 16. अरे वा. चला 16 लाते मारे ना. शाळेत तर आम्ही ठरलेलं असायचं या. पण तू रडता की ते मागा काय नाही या. आठवण येतो तुला. मध्ये आठवण येता. कोण येता? तर मित्रांनो दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असा. सकाळचे 7 वाजले असत आणि मी आता उठलोय आणि आरुश्री आज बनवता मिसळ पाव. तर मला मस्तपैकी सुगंध येलो आणि मी उठलोय आणि आता थोड्याच वेळात बनता. काल आम्ही हेदेऊला गेलेलो, मग येते वेळी कसालवरून पाव फरसाण सगळं घेऊन येलो. म्हटला मिसळ पाव बनवू शकतो काय, ह्यांका खूप आवडतं. असं वेगवेगळं काहीतरी बनवले ना, परत भाकरी बनवले की तोंड वाकडं करतले आणि त्याच्यासोबत मेन म्हणजे भाजी लागतात. आम्ही कशी चायसोबत वगैरे नाही तर कशासोबत तरी खातो, पण ह्यांच्या लय नकर येत. त्याच्यापेक्षा काय म्हणतात शॉर्टकट काम बरं, फक्त एक उसळ केली की झालं काम. चण्याची उसळ ना? तुम्हाला चणा हवा झाला ना, म्हणून चणा घालतो. चण्याची उसळ नाही तर वाटाणा करणार असेल. नाही, माका चणे आवडतं. काल आत्याच्या मुलाचा बड्डे होतो, मग माझ्या मुंबईच्या आत्याने त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट पाठवून दिलेलं आणि मग त्याच्यासाठी आम्ही काल हेदूला गेलेलो आत्याच्या मुलाच्या बड्डे. तिकडे काही जास्त शूट नाही केलं, जास्त काही शूट नाही केलं, पटापट गेलो आणि लिहिलं. फक्त ते केक कापेपर्यंत थांबलो, केक कापलो, खालो आणि त्यांनी मॅगी पण बनवलेली, मॅगी पण खाल्लो, नंतर मग निघालो तसेच. या बघा कोण भूक लागली. दुसरं खाया हे का घातलं नाही परत वया चिनग्या खाया चिनगे खाया बहीण तुझी. अगो हे गेलं बाहेर असं आंबा घ्या खाया. आता गरमागरम मस्तपैकी आज बेत असा मिसळ पावचो. कांदा वगैरे कापून घेतलेलो असा आणि इकडे डिश रेडी. भारी.
तर ही बाबांसाठी असा ए मागे राह. ह्याच्यात घेऊची उसळीच्या साईडला मी पण घेतली तशी. मस्त गरम गरम आहे ना. होय कसं घेताय? अडकलं. घेता पण येत नाही का तुम्हाला? देऊ नाही ना माका कोणी. होय तर देऊ पण मी कोणी. घेते. काय पण सांगू नका तुम्ही. काय बोलत मला व्हिडिओ करायचा मी स्वतः परसणार परसणार घेणार ना. तांदूळ ह्याच्यात टाकू कशात तो टाका. डायरेक्ट वर टाकू. ठेवते थोडं साईडला. लिंबू लिंबू पण आहे. आणि हे पाव पाव नाही फरसाण. पाव फरसाण नाही. पावाची 2 घेतलंय. चांगला लागला तर आणि मग व्हिडिओ चालवा म्हणून 2 घेतलंय. नाही चांगला लागला तर मग अजून घेतलंय. म्हणजे असं तुम्हाला काय म्हणायचं मी चांगला नाही बनवत. आता खायला सांगत आहे. खाऊच्या आधी कसं सांगा. चला खाऊया आता खाऊया. पण तुम्हाला माहिती असेल ना मी जेवण वगैरे कसं बनवते ते. मग मस्त बनवते. आजची मिसळ बघूया कशी झाली. मस्त झाली या. 1 नंबर. अजून पाव घेऊ काय मग ये. घ्या मग. खरोखर चला. सांगा व्हिडिओ साठी सांगायचं नाही. खरं सांगा खरोखरच मस्त झाली या. नक्की. चला मी पण खाऊन घेते. माझ्या इकडे थंड उजली नाही तर ओके तुमचं शूट करेपर्यंत. खाऊन झाला काय भेटाय. हम्म. भूक लागली आहे. तर मित्रांनो संध्याकाळ झाली असा. डायरेक्ट सकाळपासून संध्याकाळी शूट करते कारण आज काही जाऊकच नाही. पाऊस सकाळपासून भरपूर पाऊस असा आणि अजून पण चालूच असा. आणि आता आरुश्रीन बेत केला नसा गुलाबजामुनचो. तर हे बघा विकतच आणलेले असतात. तर ते मळून ना आता गोळे करून तळता. त्याच्यानंतर इकडे साखरेचं पाणी असा त्याच्यात टाकता. घराकडे आमचे ब्लॉग बघितलं ना आईने आणि ओमकारने. काय बोलतली कडे कसं कधी काय बनवता? केलं नाही. असे काय काय बघूच्या टायमिंगला आज सकाळी उसळ पाव नाही मिसळ पाव. आता हे ओमकार नक्कीच बोलतला. आधी शिकायचं ना मग हा त्यांका पण घातलं असतं बनवून. आता जातो नाही 4 हे दिवस. बघा इकडे ना बघा. अर्धे खाली गेले राहिले ते अर्धे तरंगत. तर अशा प्रकारे गुलाबजामुन बनवता. माझे ना ह्याच्याआधी सगळे फुटायचे गुलाबजामुन माहिती आहे ना. आपण आणायचो ते. मग मी हे का शिकवलंय त्याच्यामुळे आता ते का खोटं बोलू नका. खोटं बोलू नका. कशाला खोटं बोलते. मग आधी फुटायचे ना तुझे. हा फुटायचे. मी त्या दिवशी ना नंतर मी चुनोऱ्याला हे गेलेली ना. शिकवलंय. चुनोऱ्याला गेली ते त्या ताईने बनवताना बघितलेलं मी. मग सेम तसं मी बनवलं. पॅकेट एक माहिती आहे ना मागचं ते. म्हणून तुम्हाला आणायला सांगितलं हे. ओके आता फुटत नाहीत. नाही. ओ लाईट गेली. लाईट गेली आणि तुमका पाऊस दाखवतोय कसं पडता तो बाहेर. सकाळपासून कंटिन्यू पडता. बाहेर जाऊकच देत नाही. तर हे आपले वेल असत. अजून त्यांना काय लागलं नाही हा. पण बऱ्यापैकी मोठे झाले आहेत आता. अळी आपली. तर मित्रांनो आजचा दिवस संपलो असा. आजच्या दिवसभरात जास्त काय झालं नाही. सकाळी फक्त नाश्तो केलाय आणि संध्याकाळी गुलाबजामुन केलाय तेच दाखवलंय. बाकी दिवसभर पाऊस होतो त्याच्यामुळे बाहेर नाही पडलंय. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. काळजी घ्यावा.